होर्डिंगच्या बाबतीत काय धोरण आहे? पहाड जे लावले होते त्या पहाडावर त्याचे होर्डिंगचे फ्लेक्स असतात ते काल वीज यंत्रणेवर सगळ्यात जास्त पडले, त्याच्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास 7 ते 8 ठिकाणी हे प्रकार घडले. जे आता होर्डिंग्स लावलेत मोठे पहाड बांधून लाकडी लावलेत ना, ते सगळे वीज होर्डिंगचा विषय आम्ही घेतलेला आहे. बायपास रोडला प्रत्येक पुलाच्या तिथे हे खासगी होर्डिंग आहेत, खासगी म्हणून लिगल नाही, परमनंट बांबू लावून ठेवलेले. तिथले कोण ठेकेदार आहे ते चालवतात, याच्यावर कंट्रोल कोण आणणार? आमचं कंट्रोल असलं पाहिजे. ते कसं आहे की होर्डिंगच्या बाबतीत स्पष्ट सूचना आज आम्ही दिलेल्या आहे की 100% ऑडिट करायचं आहे. ऑलरेडी जे घाटकोपरची घटनाच्या अनुषंगाने शासनाने पण परिपत्र काढलं, हायकोर्टचा निर्देश आहे तो करायचा. तुमचा जो प्रश्न आहे ते डेटा आम्ही चेक करून घेतो. सर, आणि परवानगी देताना 2 होर्डिंग मध्ये ठराविक अंतर असावं दिली जावी. नाही, एक नवीन गाईडलाईन्स आता कालच आला. नाही, ऐका ना जरा, आपल्याकडे कालच नवीन गाईडलाईन्स आला होर्डिंगच्या अनुषंगाने, त्याच्या अंमलबजावणी आम्ही करतो. ठीक आहे, तुम्ही जरा चेक करून घ्या. सीमा भिंतचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी 10 सीमा भिंत असे आहे ज्याची खूप गरज आहे या मान्सून पूर्वी. ते ऑलमोस्ट म्हणजे जून पूर्वी ते काम कम्प्लीट होईल. त्याचा पण आढावा आजच्या मीटिंग मध्ये केलेला आहे. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे सगळे प्रश्न आज आमची चर्चा झालेली आहे. तर सिमेंटचे रस्ते गल्लीबोळात करायचे नाही, तुम्ही तो आदेश काढला. नाही, सिमेंटचं कसं आहे, मी 2च गोष्टी सांगतो. एक तर असं आहे की सिमेंट रस्ता आपला डांबरीपेक्षा दुप्पट असते कॉस्ट. आज महापालिकाची जो काही आर्थिक स्थिती आहे त्या हिशोबाने आम्हाला एक्झिस्टिंग रोड जास्त चांगला करणे किंवा नवीन मिसिंग लिंक करणे हे सगळे फार जरुरी आहे. सिमेंट रोडवर पैसा खर्चून काही जास्त आज तर फायदा नाहीये. सिमेंट रोडची गरज काही काही ठिकाणी पडते जिथे काही एक सायंटिफिकली निडेड आहे, पण गल्ली मोहल्ल्यामध्ये सीसी रोड करणे माझ्या मते पैशाचा अव्यय आहे. म्हणून आम्ही असं याला जोडून पेवर ब्लॉक्स मान्य कुठेही उठतात, निधी मिळतो काय 3-4 लाखाचा कुठेही टाकून जाते, त्यामुळे पुन्हा आणखी वॉटर लॉगिंग होतं. त्याच्यावर कंट्रोल येणार की पेवर्स ब्लॉक त्याला कुठलाच कंट्रोल नाही. त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक आणि सिमेंट टाकतात आणि फुटपाथ करताना त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीटचा थर टाकायचं नाशिक प्रतिबंधित परिपत्रक काढले 2 वर्षापूर्वी होतं. 5 वर्षात प्रमुख होते, पण ते इम्प्लिमेंट होत नाही. कारण की पेवर ब्लॉकच्या खाली सिमेंट टाकल्याचं पाणी जमिनीमध्ये झिरपत नाही आणि तो सगळं पाणी रस्त्यावर येतं. पण ठेकेदार त्यांच्या बाकीचा खर्च वाढवून सिमेंट कॉन्क्रीट टाकून सगळं लेवल करून घेतात. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. टाकतात सर, तपासून घेऊ आम्ही. आदेश आहे सर, इम्प्लिमेंट होत नाही. आदेश आहे. काय होतं माहिती का, आपल्या अधिकाराचं आमची नियमावली त्याच्यानुसार काम होतं. फील्डवरची परिस्थिती वेगळी. तुम्ही आता सांगितलं आम्ही रोज 2 तास आमच्या नियमावली तुम्ही सांगितलं 2 तास आम्ही रोज जायला सांगितलं. आदेश तुम्ही महिन्याभरापूर्वी काढा. तुम्ही आदेश काढले, महापौरांनी आदेश दिले की प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी 2 तास शहरात फिरावं. तुमचा तर लेखी आदेश आहे, कार्यालय परिपत्रक आहे, पण तरी तुम्हाला आजपर्यंत त्यांना सांगावं लागतं. म्हणजे 1 महिन्यात त्यांनी काहीच केलं नाही. परत तेच सांगावं लागते, परत सांगावं लागते. कारण त्यांना आम्ही असं नाही, हे 2 तास लोक फिरतात, आज पण फिरतात. तुम्हाला एक रितसर अहवाल मी देतो सोमवारी. पीसीएमसी मध्ये एक ठराव पास झाला होता. त्याच्यामध्ये एक रिटायर्ड रामदास तांबे म्हणून जिल्ह्याचे उच्च अधिकारी होते. त्यांनी गटारीवर पूर्ण अभ्यास करून एक प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे. माझ्याकडे ते आहे सुद्धा. तुम्ही आपण असं काही केलेलं आहे? नाही, मी असं नाही केलेलं काही. आता लगेच फॉलो करू शकतो. हा, करा. प्रश्न नाही तर समस्या अजून काही